नमस्कार, मी रोट्रॅक्टर प्रियांका, रोट्रॅक क्लब ऑफ सटाणा प्राईड, स्पॉन्सर्ड बाय रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने विचारलेला प्रश्न ऐकून थोडं हसायला आलं. त्या व्यक्तीचा प्रश्न होता की रोटरी तुम्हाला पगार देते का? प्रश्न खरंच तसा हास्यास्पद होता. या प्रश्नाने स्वतःलाच विचारलं की रोटरी काय आहे. मित्रांनो, रोटरी खरंच काय आहे? रोटरी म्हणजे मीटिंग नंतर असलेलं सायंकाळचं जेवण नव्हे, तर सेवाभावी कृतीशील असा उपक्रम आहे. थोडं साहित्याच्या भाषेत सांगायचं झालं तर मुळापासून फुलापर्यंत जाणं म्हणजे रोटरी. ये हृदयीचे ते हृदयी घातले. रोटरीने माणसांच्या जाणीवा समृद्ध केल्यात. आणि काय, आपल्याला जे द्यायचं आहे ते उत्तम आहे, कारण आपल्याला जे मिळालं आहे ते उत्तम आहे. कर्तृत्व आणि नेतृत्व घडलं की वक्तृत्व सुधारतं, आणि हे वक्तृत्व सुधारण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे रोटरी. आपण सर्वांना हरिपाठाच्या अभंगाने काय शिकवलं? हरिपाठाच्या अभंगाने आपल्याला गप्प बसायला शिकवलं. अभ्यासी प्रकट व्हावे, नाहीतर झाकून राहावे, हे रोटरी शिकवते. व्यासपीठावरचा पाहुणा होणं तसं खूप सोपं असतं मित्रांनो. पुरस्कार मिळवणं सुद्धा खूप सोपं असतं, पण लोकांच्या मनात जागा मिळवणं खूप अवघड असतं. ही लोकांच्या मनात जागा मिळवण्याचं माध्यम म्हणजे रोटरी. विटेवर वीट उभं करणं म्हणजे बांधकाम नव्हे, शब्दाला शब्द जोडणं म्हणजे भाषण नव्हे. माणसाने माणसाला सूर द्यावा, एकमेकांना व्यथांचा पूर द्यावा, आणि हा व्यथांचा पूर जाणून घेण्यासाठीचं माध्यम म्हणजे रोटरी. प्रोजेक्टच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे म्हणजे रोटरी. आणि काय, रोटरी म्हणजे तुम्ही, रोटरी म्हणजे मी, आणि रोटरी म्हणजे आपण सर्व. रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर आपल्याला हिमालयासारखे वाटतात आणि आपला विकास खुंटतो, पण हा खुंटणारा विकास प्रगतीला लावणं याचं माध्यम म्हणजे रोटरी.